नमस्कार. मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ ह्यांचा हा लेख आहे. खूप छान आहे. त्याचा लेखाचं नाव आहे व्रताशिवाय उद्यापन निष्फळच. प्रभू रामचंद्राचा जन्म किती वाजता झाला? श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला? नरसिंह जन्म कुठल्या वेळेला झाला? हनुमंताचा जन्म कुठल्या वेळी झाला? अशा प्रकारचे प्रश्न मी डिसेंबर महिन्यातील एका सेशनमध्ये मुलींना विचारले. समोर बसलेली सगळी मुली 13 ते 25 वयोगटातील, उच्च शिक्षित कुटुंबातील, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली, नामांकित खाजगी शाळेतून जाऊन शिकलेली. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाही. मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या, फळं याची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात असं विचारलं. त्याचंही उत्तर त्यांना देता आलं नाही. घरात तुम्ही एकटे आहात आणि भूक लागली तर तुम्ही काय करून खाल असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनी मॅगी, नूडल्स, पास्ता, जॅम, टोस्ट असं सांगितलं. श्रावण महिन्यात आपल्या घरी कोणकोणते कार्यक्रम असतात? गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्याशी काय म्हणतो? गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, पाडव्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन आणि पाटीपूजन करतो का? पाटीवरची सरस्वती काढता येते का? पंचामृत कसं करतात? नैवेद्याचं पान कसं वाढतात? चैत्रांगण कसं काढतात? चैत्रगौर म्हणजे काय? खंडेनवमीच्या दिवशी काय करतात? आषाढी एकादशीचं महत्त्व काय? यापैकी एकाही प्रश्नाचं एकालाही उत्तर देता आलं नाही. मग मात्र माझी अस्वस्थता वाढली. एका जुडीमध्ये किती दुर्वा असतात? माळा वस्त्र कसे करतात? औक्षण कसं करतात? तेलाच्या दिव्याने का तुपाच्या दिव्याने? पुरणाची आरती माहीत आहे का? धोतर कसं नेसतात? तुमचं कुलदेवता माहीत आहे का? हे प्रश्न विचारले तरी हाच अनुभव की कोणाला उत्तरं देता आली नाही. आमच्या घरी असे काही सणवार आम्ही करतच नाही. सगळे सण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात अशी उत्तरं दिली. मुंज झालेल्यांना बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात हेही ठाऊक नसतं. मुलांना श्लोक, वेचे येत नाही, संतांचे अभंग येत नाहीत. एक तेवढी गणपतीची आरती सोडली तर बाकी आरत्या येत नाही. उत्तमोत्तम कवीच्या कविता येत नाही. त्यांनी प्रवास वर्णनं वाचलेली नाहीत. वाचनालयात जाण्याची सवय नाही. एखादं 4 ओळीचं पत्र लिहिता येत नाही. पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमाने लिहितात माहीत नाही. फार तर गणपती स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र येतं, पण महिषासुरमर्दिनी स्तोत्र, पांडुरंगाष्टक, भगवद्गीतेचे अध्याय वगैरे, मनाचे श्लोक वगैरे काही येत नाही. संपूर्ण वंदे मातरम सुद्धा ठाऊक नाही. आपत्कालीन परिस्थितीत काय कराल असं विचारलं तर तेही सांगता येत नाही. ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल? गॅस सिलेंडर लिकेज झालं तर काय कराल? कोणी लिफ्टमध्ये अडकलं तर काय कराल? CCTVचं फुटेज पाहता येतं का? ऑफलाईन रेल्वे रिझर्वेशन करता येतं का? बँकेत चेक भरता येतो का? वीज बिल वाचता येतं का? पुण्यात बसने फिरता येईल का? धान्य निवडता येतं का? हॉट प्रेस ऑइल आणि कोल्ड प्रेस ऑइल यातला फरक कळतो का? पाम ऑइल म्हणजे नेमकं काय? वनस्पती तूप म्हणजे काय? कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? हेही कोणाला सांगता येईना. घरातील सगळ्यांच्या इस्त्रींना कपड्यांना इस्त्री करता येते का? उभी इस्त्री आणि आडवी इस्त्री म्हणजे काय? वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का? शाळेतला डबा स्वतःला घासून ठेवता येतो का? शर्टाचं बटन तुटलं तर लावता येतं का? किंवा उसवलं एखादा टाका तर घालता येतो का? गिफ्ट पॅक करता येतं का? कोऱ्या कागदाची वही शिवता येते का? भाज्या निवडता चिरता येतात का? कंपोस्ट खत करता येतं का? फोडणी करता येतं का? दह्याचं विरजण लावता येतं का? ताक करता येतं का? लोणी कडवता येतं का? मुगाची खिचडी करता येते का? असं विचारलं तर तेही काही येत नव्हतं.
हे सगळं इतक्या स्पष्ट समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता मनातून जाता जाईना. मुलांच्या जडणघडणीचा जो सांस्कृतिक आधार असायला हवा तो आधारच तयार झाला नसल्याचं लक्षात आलं. वय वर्ष 15-16 ते वर्ष 22-23 या वयोगटात यातलं काही येत नसेल तर मामला गंभीर आहे हे पालकांना जाणवून देणं गरजेचं वाटलं. फक्त भरभक्कम गुणाच्या मार्कलिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आपलं आयुष्य परिपूर्ण झालं असं होऊ शकत नाही. हे मूल आणि पालक या दोघांनी लक्षात ठेवायला हवं. शालेय अभ्यासात तर उत्कृष्ट गुणवत्ता आहे का, तर पुष्कळदा तसंही नसतं. वर्षानुवर्ष मराठी ऐकून वाचून बोलून सुद्धा भेटलं, मिळालं, सापडलं ह्यातला फरक कळत नाही. जर आणि अगर यातला फरक कळत नाही. मराठी बोलताना हिंदी इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात. देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारायलाच नको. विज्ञानात पुस्तकी सर्किट डायग्राम येतं पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही. साधं सिलिंगमध्ये LED बल्बसुद्धा बदलता येत नाही. रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही. आखूड तंग कपड्याऐवजी अंगभर सुती कपडे वापरण्याचं महत्त्व समजत नाही. जंक फूडमधला धोका लक्षात येत नाही. रोजच्या आयुष्यात प्लास्टिकचा वापर कसा टाळावा हे कळत नाही. सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी यातलं पर्यावरणाचं महत्त्व कळत नाही. कापडी पिशवीचा वापर का वाढवला पाहिजे हे समजत नाही. बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावं. गरम पदार्थ प्लास्टिक कंटेनर किंवा पार्सलमधून आणू नये हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कळू नये. कृत्रिम शीतपेय कशी हानिकारक आहे हे कळत नाही. मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलं मुली करतात तरी कशी? मग आयुष्य उत्तम जगण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राष्ट्रीय चरित्रविषयक जीवनदृष्टी आहे का? ते सर्वांगीण जीवन पोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार, कुठून मिळणार, कोण देणार ह्याचा विचार आपण केला आहे का? हे सगळे प्रश्न इतके लख्ख समोर दिसल्यावर 2 महिन्यापूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं. त्यामध्ये आपल्या मुलांनी कोणत्या गोष्टी शिकाव्यात असं तुम्हाला वाटतं असा प्रश्न मी उपस्थित पालकांना विचारला. बहुतेक सगळ्या पालकांची गाडी शाळेत परीक्षेत भरपूर मार्क याच गोष्टीपाशी अडली होती. नॅशनल एंट्रन्समध्ये स्कोअर झाला की बस, डोक्यात एवढा एकच विचार, आपल्या जगण्याची गुणवत्ता फक्त पैसा कशी ठरवणार? आपल्या मुलामुलींचा सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक बुद्धिभेद का होत आहे? मला फक्त माझ्यापुरतं हा फॉर्म्युला आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं कितपत उपयोगी पडणार आहे? आयुष्यात पैसा हेच एकमेव सत्य नाही ही धारणा आपल्या मुलांना सुरक्षित आणि स्वस्थ जगवेल का? असे प्रश्नच पालकांना पडत नाही. ह्याचं मला फार आश्चर्य वाटलं आणि तेवढंच वाईटही वाटलं. आपल्या मुलामुलींना चांगले मित्रमैत्रीण नाही, चांगलं वाचनीय साहित्य त्यांना ठाऊक नाही, विद्वानांचा सहवास नाही, आपल्याला मिळालेल्या चांगल्या आयुष्याविषयी कृतज्ञता नाही, निदान आपल्या चांगल्या आरोग्याविषयी तरी दैनंदिन जीवनात बदल घडवायला हवा तर तोही नाही. जर असं असेल तर केवळ शिक्षण व्यवस्थेचा दोष नाही, नव्या पिढीला घडवण्याचं धोरण समाजाने ठरवण्याची गरज आहे. कारण कुठलाच पुस्तकी अभ्यासक्रम आणि मार्कलिस्ट आपल्या मुलाचं सुदृढ, समंजस आणि शहाणं जगण्याचा पाया घालण्यासाठी पुरा पडणार नाही. शाळा, कुटुंब आणि समाज या तिघांनीही एकत्र येऊन काही नीती ठरवली तर ते चित्र बदलता येईल. समाजातल्या प्रत्येकाने ही माझी जबाबदारी आहे असे मान्य करून सक्रिय सहभाग घेतला नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांची आयुष्याची वस्त्र कशी फाटत राहतील, ज्यांना लावायला ठिगळं अपुरी पडतील. पुस्तकी अभ्यास, विद्याभ्यास, कौशल्याभ्यास या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
आपल्या आयुष्यात तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे हे मान्यच आहे, पण शाळेची सुट्टी ही पुस्तकी अभ्यासाची सुट्टी आहे हे लक्षात घेऊन जीवनविद्या आणि कौशल्य विकास या दोन्ही विकासावर भर द्यायला हवा. जाणीवेच्या समृद्धीपासून ते प्रत्यक्ष कृतिशीलतेपर्यंत प्रवास व्हायलाच हवा. आपल्या संस्कृतीमधील विज्ञान मुलांना समजायलाच हवे आणि विज्ञानातील नैतिक संस्कृतीसुद्धा मुंगायला हवं. खिशाला पटणं, मनाला पटणं यातला फरक नवीन पिढीला शिकवायला हवा. पर्यावरणाच्या स्वास्थ्याला, राष्ट्रीय हिताला ज्या गोष्टी हिताच्या नाहीत त्या कितीही आर्थिक मोबदला देणाऱ्या असल्या तरीही नाकारण्याचं धैर्य मुलामध्ये यायला हवं. महिनाभरचा अनलिमिटेड डाटा पॅक मारून घरात निवांत बसून सोशल मीडियावर वाटेल तसं व्यक्त होण्यात काहीही कर्तृत्व नाही, उलट ते लाज आणणारं लक्षण आहे. हेही घडवणं आता संस्काराचा भाग झालेला आहे. महापुरुषांचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी, अनुकरण करण्यासाठी असतात. डॉल्बी सिस्टम पुढे नाचण्याने ते विचार आपल्या व्यक्तिमत्वात येत नाही. हाही संस्कार आता नितांत गरजेचा झाला आहे. तरच आयुष्य म्हणजे इव्हेंट नसतो, तर हे पुढच्या पिढीच्या मनामध्ये रुजायला मदत होईल. म्हणूनच म्हणतो की पालक मित्रांनो, उन्हाळी सुट्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला. मूल घडवण्याचा खरा अभ्यासक्रम फार हास्ट आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला स्वतःलाच पाण्यात उतरावं लागेल. मुलांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत राहावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला मानेवर जोखड न समजता स्वतः डेव्हलपमेंटल मेंटॉर होण्यातला आनंदसुद्धा मनसोक्त लुटायला हवा. लक्षात घ्या, आपल्या मुलांना आपल्याच सक्रियतेची सगळ्यात जास्त गरज आहे. जी जबाबदारी आउटसोर्स करता येत नाही. केवळ जन्म दिल्याने पालक होता येत नाही. शाळा, कोर्सेस, ग्राउंड, शिबिरं यांच्या फिया भरल्याने संगोपन केलं असं म्हणता येत नाही. आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचं शिल्प अधिक देखणं घडवायचं असेल तर शिक्षकांबरोबर आपणही शिल्पकला शिकून घेणं गरजेचं आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय मुलांना उत्तमपणा येणार नाही. ते घाव आपणच घातल्याशिवाय आपलं पालकत्व सुफळ संपूर्ण होणार नाही. तेव्हा पालकत्वाचं व्रत स्वतःच केलं तरच त्याचा लाभ आपल्या पदरी पडेल. अन्यथा असं म्हणून त्यांनी क्वेश्चन मार्क घातलेला आहे. खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे मी आता एक थोडासा माझा अनुभव सांगते. खूपशा मुलांना मुंज केल्यावर टक्कल केली जाते आणि मे महिन्यात बरीच जणं मुंज करतात. त्या मुलांना मुंज केल्यावर टक्कलेचं लाज वाटते. बघा तुम्ही बाकीच्यांना त्यांच्या ह्याचं कौतुक वाटतं आणि आपल्या मुलांना मात्र आपली मुंज झाली हे कौतुकाने सांगायलाही लाज वाटते. मुलींना टिळा लावायचा लाज वाटतो. हे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल छोटी छोटी कामं करण्याबद्दल लाज. बसून लादी पुसणं हे कोणाला माहीतच नाही. कपडे धुवून घासणं हे माहीतच नाही. ह्या कला नाहीच माहिती. स्वतःचे कपडे स्वतः घडी करून ठेवणं, चपला व्यवस्थित ठेवणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण त्याचं वळण आईवडिलांनी लावलंच पाहिजे आणि हे संस्कारात यायलाच पाहिजे. डाळींचा फरक नाही कळत, तूरडाळ मूगडाळ. मला स्वतःला माहिती आहे की मी स्वतः चुकलेली आहे. मला तूरडाळ आणि चणा डाळाचा फरकच कळायचा नाही, कारण दोन्ही बघताना पटकन सारख्या दिसतात. मी फसलेली आहे स्वतः. तर हे कारण घराकडे लक्ष दिलं नाही कधी. घरातल्या कामाकडे आईने दाखवलं तर आईकडे उडवून जायचं. ह्या चुका केल्या आणि मग जेव्हा आपण एकदमच पडलं अंगावर तेव्हा जाणवायला लागलं आपण किती चुकतो म्हणून. तेव्हा कदर वाटायला लागली. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण घडवायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही माझं ऐकल्याबद्दल मी खूप आभारी आहे.